प्रवृत्ती निवृत्ती यांना कसे जाणावे, गुरुद्वारा ग्रंथद्वारा विवेकद्वारा त्यांना जाणले जाऊ शकते. याशिवाय त्या मनुष्यावर एखादे संकट ओढवले, विशेष अडचणीत सापडला, एखादी विचित्र घटना घडली तर विवेकशक्ती जागृत होते. असं पण होऊ शकतं. एखाद्या महापुरुषाच्या दर्शनाने पूर्वसंस्कारानुसार मनुष्याची वृत्ती बदलून जाते. म्हणजे बघा ना, वयाच्या 50-60पर्यंत आले तरी लोकांना काही परमार्थ करावंसं वाटत नाही. पण विशेष कोणाच्या संपर्कात आले, एखादा सत्संग ऐकला, एखाद्या चांगलं प्रवचन ऐकलं तर मग त्यांना असं वाटायला लागतं किंवा पूर्वसंस्कार जागृत होतात आणि मग त्यांना असं वाटतं की अरे काहीतरी आपण वाचलं पाहिजे, काहीतरी आपण केलं पाहिजे. किंवा एखाद्या ठिकाणी गेले, आळंदी आहे, देहू आहे, इथे संतांचं चरित्र त्यांनी स्वतः तिथे आचरून दाखवलेलं आहे. त्या पुण्यभूमीचा एक विशिष्ट परिणाम आपल्यावर होत असतो, त्या पुण्यक्षेत्राचा. म्हणून वारंवार यात्रा कराव्या, वारंवार संतांना भेटी द्याव्या असं सांगतात की तीर्थाच्या ठिकाणी गेल्यावरही विवेकशक्ती जागृत होते. प्रत्येक प्राण्यामध्ये विवेकशक्ती असते, परंतु पशुपक्ष्यांमध्ये ती विकसित करण्याची संधी त्यांना मिळत नाही, त्यांच्यामध्ये ती शक्ती नाही आहे. परंतु मनुष्यामध्ये मात्र ती शक्ती असते आणि मनुष्य ती वाढवू पण शकतो. सगळं आता इथून पुढे आपल्याला वाचायचं आहे ते हेच. न शौचं नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. प्रवृत्ती आणि निवृत्तीला न जाणल्यामुळे हा आसुरी स्वभावाचा जो माणूस असतो त्याचं शुद्धतेकडे लक्ष नसतं, अशुद्धतेकडे लक्ष नसतं, सांसारिक वर्तणूक व्यवहार याचंही त्याला ज्ञान नसतं. माता पिता इत्यादी वडीलधारी माणसांशी कसं वागायला पाहिजे, कसं वागू नये हे सुद्धा त्याला कळत नाही. त्याच्यात सत्य तर नसतंच, असत्यच कायम बोलत असतो तो आणि त्याला काही वाटतही नाही. त्याचं आचरणही असत्य असतं. असे पुरुष आसुर असतात. खाणे पिणे आरामात राहणे, फक्त मी जिवंत राहिलो पाहिजे आणि संसाराचे सुख भोगत राहिलं पाहिजे, संग्रह केला पाहिजे, सतत संग्रह करण्याची वृत्ती त्याच्याकडे असते आणि त्यामुळे त्याचं शुद्धतेकडे अजिबात, सदाचाराकडे अजिबात लक्ष नसतं. आईवडिलांशी कसं वागावं हे त्याला कळत नसतं. म्हणजे आता म्हणतात ना, एक जण होता म्हणे आणि त्याला कोणीतरी सांगितलं की सकाळी उठल्यावर पोलीस होता वाटतं तो, आईवडिलांना नमस्कार करत जा, असं कुठल्या तरी सत्संगात त्यांनी ऐकलं. आणि त्याला तो पोलिसी खाक्या त्याचा असा होता की तो रात्री झोपताना आईवडिलांना म्हणाला, हे बघा उद्या 6 वाजता सकाळी तुम्ही माझ्या बेडरूम समोर दोघंजणं उभे पाहिजे. आईवडील बिचारे थरथर कापायला लागले की का असं म्हणतोय. काही नाही म्हणे, मला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. म्हणजे असे पण लोक असतात की कसं वागलं पाहिजे, कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे काहीही त्यांना माहिती नसतं. त्यांच्याकडे आसुरी संपत्ती जास्त असते असं सांगितलं जातं. मग जर सत्कर्मामध्ये प्रवृत्ती झाली नाही तर सद्भावांचाही निराधार होतो. भाव जास्त महत्त्वाचा आहे ना कुठल्याही ठिकाणी. पण तुमच्याकडे जर सत्कर्मच नसेल तर भाव कुठून येईल. मध्ये भावही दबले जातात. आणि ही गोष्ट आता पुढच्या श्लोकात सांगतात. 8व्या श्लोकामध्ये असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम. हे जे आसुरी संपत्तीचे लोक असतात हे काय म्हणतात, संसार असत्य आहे, अप्रतिष्ठित आहे, या संसारात ईश्वर म्हणून कोणी नाहीच आहे असं ते म्हणतात. आणि आपोआप केवळ स्त्री पुरुषांचा संयोग होतो आणि प्रजेची उत्पत्ती होते. म्हणून काम हेच या सृष्टीचं कारण आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे की कामना, काम यातूनच हा सगळं जग निर्माण झालेलं आहे, दुसरं कुठलंच कारण नाही आहे असं हे आसुरी स्वभावाचे लोक मानत असतात. सगळं काही यज्ञ दान तप ध्यान स्वाध्याय ही सगळी शुभकर्म जी आहेत याला कशावरही त्यांचा विश्वास नसतो आणि या सगळ्या फसवणुकीच्या गोष्टी असतात असं ते मानतात. संसारात आस्तिक पुरुषांची
धर्म, ईश्वर, परलोक इत्यादीवर श्रद्धा असते. जे आस्तिक असतात, जे ईश्वरावर विश्वास ठेवतात. पण जे आसुर असतात त्यांना काही धर्म नाही, काही ईश्वर नाही, श्रद्धा नाही, कशालाच ते मानत नाहीत. आणि या संसारामध्ये धर्म, अधर्म, पुण्य, पाप इत्यादीची कोणतीही प्रतिष्ठा नाही, मर्यादा नाही. या जगताला कोणी मालक नाही. आपण म्हणतो ना की ईश्वर आमचा मालक आहे, परमात्मा आहे, म्हणून हे जग चाललं आहे. संत तर म्हणतात की परमात्म्याशिवाय या झाडाचं एक पान देखील हलत नाही, सगळं काही परमात्म्याच्या इच्छेने होतं, असं संत म्हणतात. आणि त्याच्या विरुद्ध पूर्ण हे लोक म्हणतात की मालकरहित आहे म्हणे हे जग. या जगताला, रचनाला, याचे शासन करणारा कोणीही ईश्वर नाही आहे. पाप पुण्याचं फळ भोगवणारा कोणीही नाही आहे. त्यामुळे कसंही यावं, कसंही खावं, कसंही प्यावं, कसंही वागावं, असं यांचं वागणं असतं आणि असेच त्यांचे विचार असतात. ते म्हणतात स्त्रीला पुरुषाची आणि पुरुषाला स्त्रीची कामना झाली म्हणून त्या दोघांच्या परस्पर संयोगाने हा संसार उत्पन्न झाला. खरं तर आपल्याकडे गृहस्थाश्रमाला किती महत्त्व सांगितलेलं आहे. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये स्त्री व पुरुषांच्या मिलनालासुद्धा एक विशिष्ट अर्थ आहे. प्रजोत्पादन करायचं. गृहस्थाश्रम कशासाठी स्वीकारायचा? तर प्रजोत्पादन करायचं. एक मुलगा झाला की थांबायचं. नंतर मग त्या नवरा बायकोचं नातं कसं असावं हे पण आपल्या शास्त्राने सांगून दिलेलं आहे. पण त्याच्या पूर्ण विरुद्ध असतात हे आसुरी स्वभावाचे लोक. आणि ते म्हणतात कामच या संसाराचा हेतू आहे, त्याच्यासाठी ईश्वर, प्रारब्ध याची काय गरज आहे. आणि ईश्वर इत्यादींना ते केवळ दंभ समजतात आणि हे सगळं जगाला फसवणं आहे असं ते समजत असतात. आणि त्यामुळे काय होतं, त्यांचा सगळा सद्भाव लुप्त होतो. सद्विचार नसतात त्यांच्याकडे आणि काहीच नसतं. मग त्यांचं वागणं कसं होतं बघा, पुढे सांगितलं आहे 9व्या श्लोकामध्ये. एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रभवत्युग्रकर्माण क्षयाय जगतो हिताः. की हे जे नास्तिक लोक असतात, ईश्वराला न मानणारे, सदाचार नाही, शौचाचार नाही, प्रारब्ध नाही, पापपुण्य नाही, परलोक नाही, असं ते मानत असतात. आणि कुठला चेतन तत्व, आत्मा वगैरे या गोष्टींना त्यांच्या ठाई काही महत्त्वाचं नसतं. काही सत्ता ते मानत नाही. आणि ते तर असं मानतात की जसं कात आणि चुना यांच्या मिश्रणाने लाली निर्माण होते, त्याच प्रमाणे भौतिक तत्वांच्या मिलनातून चेतनता निर्माण होते, असं ते मानतात. आणि ते चेतन काही वेगळी वस्तू आहे असे काही नाही. त्यांच्या दृष्टीत जडच मुख्य असते. आणि म्हणून ते चेतन तत्वापासून पूर्णपणे विमुख राहतात. चेतन तत्वापासून विमुख झाल्याने त्यांचे पतन झालेलेच असते. आणि मग अशा पतित लोकांना मी कसा त्या नरक योनीच्या यातना भोगायला लावतो ते पुढे भगवंतांनी सांगितलेलं आहे. कसे असतात हे? त्यांच्या ठिकाणी विवेक नसतो, विचार नसतो, अत्यंत अल्प तुच्छ असे त्यांचे विचार असतात. त्यांची दृष्टी केवळ दृश्य पदार्थावरच असते. जे आपल्याला अनेक गोष्टी अशा असतात की ज्या दिसत नाहीत, त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, त्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष नसतं. फक्त खायचं, प्यायचं, कमवायचं, मजा करायची आणि पुढे भविष्यात त्याचा काय परिणाम होईल, परलोकामध्ये काय होणार आहे, या गोष्टीवर त्यांचा अजिबात विश्वास नसतो. सत्यतत्व, धर्म, अधर्म, सदाचार, दुराचार या गोष्टी त्यांना त्यांची बुद्धी तिकडे जातच नाही. त्यांची बुद्धी फक्त इकडेच असते. म्हणजे आपण जे बघितलेलं हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष हे सगळे राक्षसच होते. रावण तसाच होता. आणि उग्र कर्म करणारे असतात. कोणालाही भीत नाहीत, फक्त ईश्वराला भीत नाहीत. ते कोणाला भीतात? चोर, डाकू, कारण संपत्ती असते ना त्यांच्याकडे, मग ती संपत्ती लुटून नेईल म्हणून चोराला, डाकूला यांना भीतात. ईश्वर, परलोक, मर्यादा यांना ते भीक घालीत नाहीत. आणि त्यांच्याकडून दुसऱ्याची हत्या इत्यादी भयंकर कर्म होतात. त्यांना त्याचं काही वाटतच नाही ना. आपल्या पायाखाली किडामुंगी जरी गेली तरी आपल्याला वाईट वाटतं की आपल्याला या पापाचं
काय फळ भोगावं लागेल असं आपल्याला वाटतं. पण त्यांना त्याचं काहीही वाटत नाही. ते लोकांच्या हत्या म्हणजे जे खून मारामाऱ्या दरोडेखोर वगैरे हे जे लोक आपण बघतो ते सगळे कसे आहेत, आसुरी स्वभावाचे लोक आहेत. आणि त्यांचा स्वभाव दुष्ट असतो. ते दुसऱ्याचे नुकसानच करण्यात लागलेले असतात आणि दुसऱ्याचं नुकसान करण्यामध्येच त्यांना सुख वाटत असतं. आणि जगत क्षयाय, त्यांच्याजवळ जी शक्ती असतं, जे ऐश्वर असतं, जे सामर्थ्य असतं, जो अधिकार असतो, तो सर्वच्या सर्व तो कशासाठी वापरतात, दुसऱ्याचा नाश करण्यासाठी वापरतात. दुसऱ्याचा नाश हेच त्यांचं उद्दिष्ट असतं. स्वतःचा स्वार्थ आणि दुसऱ्याचा नाश असं त्यांचं जीवन असतं. त्यामुळे त्यांची उन्नती कधीच होत नाही. त्यांना सुख कधीही मिळत नाही. सतत घाबरलेले असतात. त्यामुळे त्यांना सतत भीती वाटत असते. सिंह कसा असतो, सिंह जसा दुसऱ्या पशूंना खाऊन टाकतो, दुसऱ्याच्या दुःखाची पर्वा करीत नाही, तसे हे स्वार्थी लोक असतात. ह्याच्यामध्ये राजकारणी सांगितलं आहे त्यांनी. राजकारणी असेच असतात की स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचं कितीही नुकसान झालं तरीसुद्धा त्यांना काहीही वाटत नाही. मग हे आसुरी स्वभावाचे लोक पशुपक्ष्यांना खातात थोड्याच्या सुखासाठी. कितीही दुसऱ्यांना कितीही दुःख झाले तरी त्यांना त्याचं काहीही वाटत नाही. मग ज्यावेळी सत्कर्म, सद्भाव, सद्विचार हे काहीच नसतं ना त्यांच्याकडे, त्यावेळी मनुष्य कामनेचा आश्रय घेऊन काय करतो, कामनाच फक्त त्यांच्याकडे असते आणि ती कामना पूर्ण झाली पाहिजे याच्यासाठी ते सतत धडपड करत असतात. मग कसं असतं त्यांचं जीवन, 10व्या श्लोकात सांगितलं आहे परत. काममाश्रित्य दुष्पूरं दंभमानमदान्विताः मोहात गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. कामना कशा असतात, कामना कधी पूर्ण न होणाऱ्या असतात आणि त्या कामनांचा आश्रय घेऊन मग दंभ, अभिमान, मद यामध्ये ते नेहमी गुंगज असतात आणि अपवित्र व्रत धारण केलेलं असतं त्यांनी. दुराग्रह असतो त्यांच्याकडे. हे आसुरी प्रकृतीचे जे लोक असतात हे कामनांचा आश्रय घेतात. म्हणजे युंजन योगन मदाश्रय हा सांगितलेला आहे 7व्या अध्यायामध्ये. म्हणजे जे दैवी संपत्तीचे लोक असतात ते परमात्म्याचा आश्रय घेतलात. आश्रय कोणाचा, तर परमात्म्याचा. आणि इथे आसुरी प्रकृतीचे लोक असतात हे कामनांचा आश्रय घेतात. माझी कामना पूर्ण झाली पाहिजे, बस एवढंच त्यांच्या मनात असतं. मग त्याच्यासाठी काही का होईना, त्याच्यासाठी किती खून पाडावे लागले, किती मारामारी करावी लागली, तरीसुद्धा मी माझं कामना पूर्ण करणार. आणि मग ती कामना पूर्ण नाही झाली की काय होतं, क्रोध येतो त्यांच्यामध्ये. कामना पूर्ण झाली की लोभ वाढतो. पुन्हा पुन्हा ते सगळं चक्रामध्ये ते पडतात. आणि त्या कामनेची पूर्ती मग कशाद्वारे करायची, दंभ, मान, मद या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्याद्वारे ती कामना पूर्ण करायची. मी श्रीमंत आहे, मी मानी आहे, मी असा आहे, मी तसा आहे, असा मद धुंदी त्यांच्याकडे असते. पैशाचा अतिशय गर्व असतो त्यांना. अशुचिव्रता, त्यांचं व्रत नियम फार अपवित्र असतात की इतक्या गावात इतक्या गाईच्या गोठ्यांना आग लावायची आहे, इतक्या माणसांना ठार करायचं आहे, म्हणजे आपल्याला वाचतानासुद्धा अंगावर काटा येईल अशा सगळ्या असं व्रत त्यांनी घेतलेलं असतं. ते व्रत कसं आहे त्यांचं, अशुची व्रत आहे, अपवित्र व्रत असं त्यांनी घेतलेलं असतं. कोणाबरोबरही खातात पितात. म्हणजे आता एखादा चांगला माणूस असतो बघा, तो कोणाबरोबर खात नसतो, तो घरी खात नाही काही, पण केवळ मित्रांना दाखवण्यासाठी मित्रांबरोबर खातो. म्हणजे मग तो काय बळी पडला की ना, त्याला काहीच कारण नसतं. म्हणजे अशा पद्धतीने ते वागत असतात. पोकळ युक्तिवाद करत असतात. कथा कीर्तन आम्ही ऐकणार नाही, तीर्थाला आम्ही जाणार नाही, मंदिरात आम्ही जाणार नाही, असे त्यांचे व्रतनियम असतात. नाही 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 असे त्यांचे व्रतनियम असतात.